कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट होते आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये आलेला पूर देखील आता ओसरू लागला आहे। मात्र हा पूर किती भीषण स्वरूपाचा होता याची दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावरच्या आंबेवाडी गावाजवळ आणि मी आता जिथं उभा आहे त्या ठिकाणी 8 ते 10 फूट पाणी गेल्या 3 दिवसापूर्वी आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या पुराची भीषण स्थिती कशी होती ही समोर येते। आपण बघतोय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर अख्खच्या अख्खं गवताचं शेत वाहून आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। फक्त हे गवताचं शेतच नाही तर या गवताच्या शेताच्या बाजूने जे काही कुंपण लोखंडी कुंपण लावलेलं होतं त्या कुंपणासह हे शेत वाहून आल्याचं पाहायला मिळते आणि सध्या आंबेवाडी गावाजवळ हे सगळं शेत रस्त्याच्या मध्यभागी पडून देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि यावरून आपण विचार करू शकतो या सगळ्या कोल्हापूरला आलेल्या महापुराच्या पाण्याचा प्रवाह किती होता, त्याचा जोर किती होता आणि त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। याआधी 2019 असेल 21 असेल या सगळ्या काळामध्ये देखील महापुरात गवत असेल त्याचबरोबर ऊस भुईमूग सोयाबीन अशा पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे। यावर्षी आलेल्या पुरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वित्त आणि जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचं मात्र कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे आणि ज्या शेतामधील पाणी ओसरलेलं आहे त्या ठिकाणचं सगळं पीक जे आहे ते खराब झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मात्र कोट्यावधीचं नुकसान झाल्याचं चित्र आता पूर ओसरल्यानंतर पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।